हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी अनुश्री, तुमचं अनुश्री धनंजय आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर मंडळी, आता माझी तयारी झाली आहे एका ट्रिपवर जाण्यासाठी. तर मी, माझी मम्मी आणि कीर्ती मावशीची फॅमिली वगैरे आम्ही सगळे चाललो एका ट्रिपवर. तर चला हा व्लॉग कंटिन्यू करूया. आता हे मला सोडतायत पनवेलला, तर बघूया कसा जातोय हा ट्रिप शेड्यूल. तर मंडळी पोहोचलो आम्ही इथे. चला बाय बाय. कधी येणार परत माहिती नाही, रिटर्न नाही येणार. चला बाय. पहिले कुठं? आळंदी. तर चला मंडळी, ब्लॉग कंटिन्यू करूया. आपण चाललोय आता पहिले आळंदीला. मम्मी तू मागे बस. बाय. तर मंडळी, पुढे जाण्याच्या आधी थोडंसं आता इथे नाश्ता करण्यासाठी थांबलोय शेडून फाट्याला. काय खायचंय मम्मी? वडापाव, ऑल टाइम फेवरेट. शॉर्टकटमध्ये काम होऊन जातं वडापावने. चला. तर मंडळी, थोडंसं पुढे आल्यानंतर आता इथे थांबलोय आम्ही जेवण करायला भंडारा रेस्टॉरंटमध्ये. तर बघूया कसं आहे तिथे. जेवून घेतो आधी. भूक लागली का? आधी जेवून घेतो आणि मग पुढच्या प्रवासाला लागतो. तर मंडळी, जेवणात मागवलं आहे हे काय आहे? पनीर पटियाला, भंडारा स्पेशल आणि रोटी. इकडे होता पापड, सलाड. भंडारा स्पेशल एक नंबर आहे, मस्त. आणि पनीर पटियाला तो पण छान. चला आता ताव मारूया. तर मंडळी, जेवण वगैरे झालं, आता निघालो. अजून आळंदीत पोहोचलेलंच नाही आहेत. आता चाकणमध्ये थोड्याच वेळात पोहोचलो आळंदीत. आणि तिथे एक धर्मशाळा आहे आमच्या समाजाची, तर तिथे थोडा रेस्ट करू आणि संध्याकाळी जाऊ. कारण ऊन खूप आहे, खूप भयंकर गरमी होती. मग संध्याकाळी आम्ही दर्शनाला जाऊ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरा. बोलले माझा. तर मंडळी, आता पोचलोय आम्ही वैश्य समाज धर्मशाळेमध्ये. आता थोडा वेळ आराम करू आणि मग संध्याकाळी जाऊया मंदिरात. ही अशी धर्मशाळा. तर मंडळी, थोडा आराम केल्यानंतर आता निघालोय आम्ही मंदिरात जाण्यासाठी. सगळ्यांची तयारी झाली. आता जातोय पुढे मंदिरात. मम्मीला शाळेतून कॉल आलाय, ती शाळेच्या कॉलवर बोलतीये. तर चला निघूया. आणि इकडे तेजूचं चाललंय फोटो सेशन. काय चाललंय तुझं? फोटो सेशन बघितलं का? बघू फोटो तिचा. फोटो बघू. आजचा मुक्काम आमचा इथेच आहे आळंदीमध्ये. आणि उद्या आम्ही निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी. तर चला आता जाऊया दर्शन घेण्यासाठी. हा आहे आळंदीमधला इंद्रायणी नदीचा काठ. संध्याकाळचं वातावरण आहे आणि गर्दी बघा. असं फोटो.
दगड जुना ना, बघ ना काम बघ ना. काम बघ याच्यावरचं दिसतंय बारीक बारीक. खाल्ल्यावर पालखी निघते. आषाढी एकादशीची जी पालखी निघते तो कळस हल्ल्याशिवाय इथून पालखीचं प्रस्थान होत नाही पुढे. मंडळी, समाधी मंदिरातून आम्ही आलो बाहेर. दर्शन खूप छान प्रकारे झालं, पण तिथे व्हिडिओ शूट करायला अलाउड नव्हतं म्हणून आम्ही केलं नाही. आता चाललोय जिथे माऊलींनी भिंत चालवली त्या ठिकाणी. आणि ते तेजूच्या लग्नाची पण तयारी हळूहळू चालू आहे. इथूनच सुरुवात करतायत. माऊलीच्या दर्शनाने सुरुवात झाली आहे तेजूच्या लग्नाच्या खरेदीची पण. राजमाऊली तर मंडळी ही त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेली भिंत आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका. ही एवढी मोठी भिंत त्यांनी त्या काळी चालवली होती. ज्यावेळी माऊलींना आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला वाईट टाकलं होतं तेव्हा मुक्ताईंनी इकडे या परिसरात त्यांच्या पाठीवर मांडे भाजले होते. सुंदर नक्षीकाम केलेलं जुन्या काळातला वाडा. हो, असं ते बसलेले आणि ते त्यांच्या ह्याच्यावर मांडे भाजलेले. मांडे म्हणजे भाकरी. ही जागा आहे. अशा प्रकारे त्यांनी मांडे भाजले होते. हो, खूप जुना आहे. काहीच नाही आहे, खूप गार आहे. फॅन बंद आहेत. एवढा सुंदर असा वाडा आहे. नक्षीकाम पण बघा. दमलीस मग एवढं चाललो. पूर्ण प्रदक्षिणा झाली. हे बघ सेम आहे. केवढं मोठं ज्ञानेश्वरी मंदिर आहे. खूप उंच आहे.
तर मंडळी आलो आम्ही धर्मशाळेवर, सगळे आळंदीचं दर्शन झालं, माऊलींचं खूप छान असं दर्शन झालं आणि बाकीचे ठिकाणं पण फिरलो, सगळे बघून झाले. तर चला हा ब्लॉग आपण इथेच करूया एंड. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टाटा, टेक केअर, बाय बाय. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.